आदिलशहाच्या दरबारात महाराजांचे पारिपत्य करण्याचा विडा अफजल खानाने उचलला. खान हा फार भयंकर माणूस होता. धिप्पाड, कपटी, क्रूर आणि विश्वासघातकी अशीच त्याची ख्याती होती. हिंदूंचा भयंकर छळ करणे याला तो आपले धर्म कर्तव्य समजत असे. मंदिरे तोडणे, मूर्ती फोडणे हे त्याचे आद्य कर्तव्य असून तो स्वतःला बुधशिकन म्हणजे मूर्तीभंजक असे म्हणवित असे. 1656 मध्ये आदिलशाही सेनेने कनकगिरी किल्ल्याला वेढा घातला तेव्हा शहाजीराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी आणि अफजल खान हे सर्वजण एका बाजूने लढत होते. परंतु या वेढ्यात ऐन मोक्याच्या वेळी खानाने संभाजीला मदत करण्याचे टाळले. परिणामतः संभाजी ठार झाले. याच खानाने बाजी घोरपडे याच्या मदतीने फसवून शहाजीराजांना बेड्या घालून विजापूर दरबारात आणले होते आणि याच खानाने कस्तुरीरंग यास मैत्रीची तहाची बोलणी करण्याकरता म्हणून बोलवून दगाफटका करून ठार मारले होते. 12,000 घोडेस्वार, 10,000 पायदळ, लहान मोठ्या तोफा, त्या ओढण्यासाठी हत्ती, प्रचंड खजिना, धान्याची रसद, प्रत्येक मुक्कामात बाजार भरून त्यात दुकाने लावणारे व्यापारी आणि कृष्णाजी भास्कर हा वकील बरोबर घेऊन खान निघाला. इकडे महाराजांनी आपला मुक्काम रायगडाहून प्रतापगडावर हलवला. खानाने त्याचा वकील कृष्णाजी भास्कर यास प्रतापगडावर महाराजांशी बोलणी करण्याकरता पाठवले आणि महाराजांचा वकील होता एक हुशार धोरणी अधिकारी पंताजी गोपीनाथ बोकील. खानाचे सैन्य पसरणीच्या घाटावर महाबळेश्वरपर्यंत पसरले होते आणि महाराजांचे मावळे प्रतापगडाखाली जावळीच्या जंगलात मोक्याच्या जागी दबा धरून बसले होते. खानाच्या मनातले कपट महाराज ओळखून होते आणि यामुळेच तर महाराजांनी अत्यंत धोरणपूर्वक भेटीची जागा आपल्याला हवी तशीच निवडली होती. प्रतापगडाच्या पायथ्याशी खान महाराजांशी भेटण्यास तयार झाला. प्रत्येकाने फक्त 10 अंगरक्षक बरोबर आणावेत आणि प्रत्यक्ष भेटीच्या वेळी त्या अंगरक्षकांनी शामियान्याच्या बाहेर थांबावे असे ठरले. आणि भेटीचा दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध 10 नोव्हेंबर 1659. प्रत्यक्ष भेटीच्या दिवशी खान महाराज येण्यापूर्वीच शामियानात येऊन बसला होता. शामियाना अत्यंत सुंदर रीतीने सजवला होता. चिकाचे पडदे, गाद्या, तक्के, लोड हे सर्व सामान रेशमी होते. मंडपात रत्ने माणकांच्या माळा सोडल्या होत्या. इकडे महाराजांनी पोशाखासाठी अंगात चिलखत घातले, डोक्याला जिरेटोप घातला, हातात वाघनखे घालून कमरेच्या शेल्यात बिचवा लपवला आणि आई भवानीचा आशीर्वाद घेऊन ते गड उतरू लागले. त्यांच्याबरोबर जीवा महाला, संभाजी कावजी, येसाजी कंक, काताजी इंगळे इत्यादी कसलेरे 10 तलवार बहाद्दर होते. महाराजांनी शामियान्यात प्रवेश करण्यापूर्वी बडा सय्यद किंवा सय्यद बंडा म्हणून ओळखला जाणारा खानाचा अंगरक्षक त्याला देखील महाराजांच्या वकिलांनी बाहेर जाण्यास सांगितले. आता आत होते महाराज, महाराजांच्या वकील खान आणि त्याचा वकील. खान उठून उभा राहिला आणि आपले बाहू पसरून आओ हमारे गले लग जाओ असे म्हणून त्यांनी महाराजांना मिठी मारली. खान उंच आणि धिप्पाड असल्यामुळे
महाराजांचे डोके त्याच्या छातीपर्यंत आले. खानाने महाराजांचे डोके आपल्या डाव्या बगलीत दाबून कट्यारीने वार केला. परंतु महाराजांनी चिलखत घातलेली असल्याने टर्कन अंगरखा फाटण्या पलीकडे काही झाले नाही. उलट निमिषार्धात महाराजांनी आपला बिचवा आणि वाघनखाच्या सहाय्याने खानाचे आतडे बाहेर काढले. दगा दगा असे खान ओरडू लागताच बडा सय्यद तलवार उपसून आत आला. तो येत असल्याचे पाहून जिवा महालाने एका वारातच त्याचा तलवार धरलेला हात तोडला. खान रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून भोयांनी पालखी आणली आणि त्यात खानाला घालून पालखी घेऊन ते पळू लागले. परंतु संभाजी कावजीने भोयांचे पाय छाटले. पालखी जमिनीवर आदळताच त्याने खानाचे मुंडके छाटून धडावेळे केले आणि ते घेऊन तो बाजूला झाला. भेट संपली. खानाचा वध झाला. खानाचा कोथळा बाहेर काढून झाल्यावर महाराज लगबगीने गडावर गेले आणि तोफांचा धडाका सुरू केला. गडाखालच्या खानाच्या सैन्यास खान विजयी झाल्याचा हा आवाज आहे असे वाटले, परंतु प्रत्यक्षात ती गडाखालच्या वृक्षावर लपून बसलेल्या नेताजी पालकराच्या सैन्यास सूचना होती. ते ऐकताच नेताजीच्या सैन्याने झाडावरून उड्या मारून आदिलशाही सैन्याची प्रचंड कापाकाप सुरू केली. खानाच्या सैन्याचा पार धुव्वा उडाला. बहुतेक सैन्य मारले गेले. जे जगले वाचले त्यातले काही जण शरण आले, काही पळून गेले. पळून जाणाऱ्यात खानाचा मुलगा फाजल खान आणि इतर 3 उभे होते. अंधारात काटेरी जाळ्यांनी ओरबाडल्यामुळे त्यांना पळता येईना आणि वाटही सापडेना. परंतु स्वराज्याशी बेईमानी करणाऱ्या खंडू खोपडे यांनी त्यांना जवळील वाटेने थेट वाईला पोहोचवले. विजयाची थैली आणि अफझल खानाचे शेर या दोन्ही गोष्टी जिजाऊ साहेबांकडे रवाना झाल्या.